नागपूर शहरातील सदर पोलीस ठाणे हद्दीतील शिर्के लेआउट राजनगर नागपूर येथे ही मोठी घरफोडी झाली होती। फिर्यादी बलजिंदर सिंग इंद्रजीत सिंग नय्यर वय वर्ष 56 हे कुटुंबासह कडमेश्वर येथे कार्यक्रमासाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूने किचन मधील खिडकीच्या लोखंडी ग्रिल तोडून प्रवेश केला। चोरट्यांनी आईच्या बेडरूम मधील लॉकर मधून 247 तोडे सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने तसेच भावाच्या बेडरूम मधील पेट्रोल पंप व्यवसायाची 65 लाख रुपयांची रोकड रक्कम लंपास केली। या चोरीत एकूण 2,91,50,00,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार तपासाची जबाबदारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडे देण्यात आली। 3 स्वतंत्र पथके तयार करून तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती तपासण्यात आली। तपासात कुख्यात घरफोडी करणारा रजनीकांत चानोरे याचा सहभाग उघड झाला। आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांनी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, पुणे येथे पथके रवाना केली। अखेर भोसरी, पिंपरी चिंचवड परिसरात सापळा रचून रजनीकांत केशव चानोरे वय वर्ष 25 आणि प्रताप गोपाल उरकुडे वय वर्ष 26 या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपींकडून 1,228 ग्रॅम सोन्याचे दागिने, 197 ग्रॅम हिऱ्याचे दागिने, 32,97,700 रुपये रोख इत्यादी असा एकूण 3,34,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि छत्तीसगड मध्ये मिळून 22 घरफोडींचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। आरोपींना न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे। एक महत्वपूर्ण केस घडला होता इथे, एक क्राइम, आणि तो चांगली रीतीने डिटेक्ट करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यात 3 कोटीपेक्षा 3 कोटी आणि 32 लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि त्याचे जो आरोपी होता, शातीर आरोपी होता आणि फार चॅलेंजिंग हा केस होता। आणि या केसमध्ये त्याची जे मोडस ऑपरेंडी आहे एक वेगळी प्रकारची, आणि तो जो आरोपी आहे तो इंटरस्टेट आपण म्हणू शकतो, आणि वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये त्यांनी अशी चोऱ्या केलेली आहे, घरफोड्या। जवळपास 22 त्यांनी त्याच्यावर केसेस रजिस्टर्ड आहे, आणि त्याचे एक सहकारी पण याच्यात आपण अटक केलेला आहे। ही मोठी घरफोडी होती, आणि त्याच्यात जे कॅश होता जवळपास 65 लाख, आणि सोने चांदीचे दागिने तसेच डायमंडचे दागिने होते ते पण त्याचे चोरीस गेले होते। आणि तो जो आहे वॉच ठेवून हे गुन्हे करत होता, आणि वॉच ठेवल्यानंतर म्हणजे केव्हा करायचे आहे तो त्याची एक अशी वेगळी मोडस ऑपरेंडी होती। आणि तो विमानाने ट्रॅव्हल करणे, स्वतः जिमला जाणे, आणि प्रोटीन वगैरे आहे त्याच्या म्हणजे त्याच्या हे राहण्याच्या हे होता, आणि पैसे भरपूर ते खर्च करतो। ज्यावेळेस त्याला अटक करण्यात आली होती त्यावेळेसही त्याच्याकडे 1,10,000 रुपये कॅश बरामद करण्यात आलेला आहे। आणि त्याचे जो सहकारी हे दोन्ही मूळ जे आहे भंडाऱ्याचे राहणारे आहे। आणि हे जे गुन्हा ज्या दिवशी घडला होता त्याचे नंतरच आपलं इतकी मोठी घरफोडी झालेली आहे, थोडासा संशय आम्हाला वाटत होता। परंतु जॉईंट CP, ॲडिशनल CP आणि सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथे भेट दिली, आणि त्याच्यानंतर जे सांगितलं तर आमचे ते काम सुरू झालं। आणि त्याच्यात आपले जे क्राईम ब्रांच युनिट 1चे जे PI आहे, आणि डिटेक्शन ब्रांचचे DCP आणि त्यांची पूर्ण टीम याच्यात लागलेली होती। आणि आम्हाला हिंट मिळालेली होती की कसे कोण याच्यात असू शकतो आहे। तर त्याचे नंतर जे आहे सध्या तो हुडकेश्वरमध्ये राहत होता, आणि ते किचनमधून आलं, आणि ते सगळी सांगतील आपले क्राईम ॲडिशनल CP किंवा डिटेक्शन किंवा आपले जॉईंट CP साहेब। त्याच्यात जो बलजिंदर सिंग आहे इंद्रजीत नय्यर, त्यांनी त्याच्यात फिर्याद दिलेली आहे। त्याचे घरात लग्न होतं आणि ते कलमेश्वरला गेले होते त्या दिवशी, आणि फार कमी 3-1 तासामध्ये त्यांनी इतकी मोठी चोरी केली। आपल्याला CCTV फुटेजेस याच्यात मिळाले होते, परंतु त्याच्यात जो क्लॅरिटी नव्हती त्याच्यात,
परंतु त्याचे हावभाव, त्याचे चालण्याच्या जे तरीका तो, मग हे सगळे आपण टेक्निकली ॲनालाइज केले आणि जे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये भरपूर गोष्ट समोर आली आणि त्यामुळे हे आपलं डिटेक्शन याच्यात झालेलं आहे. त्याच्यात सायबर ब्रांच जे आहे आपलं सायबर युनिट त्याचंही मोठं योगदान राहिलेलं आहे. पिनपॉइंटेड आणि त्याची मुवमेंट जवळपास 6-7 लोकेशन त्यांनी चेंज केली. म्हणजे सुरुवात केल्यानंतर तो पुणे, दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, पुणे, बस इतनी जगह पे वो जो है घूमता रहा और हमको किस तरह से डिसीव करता रहा. और तो उसका ये भी था कि टेक्निकली वाईफाई पे या फिर हॉटस्पॉट्स लेके ये सब चीज़ें भी कर रहा था. तुम्ही समजू शकतात की किती चॅलेंजिंग हा आपल्या समोर केस होता. आणि याच्यात जवळपास आपण पूर्ण हे याची रिकव्हरी केलेली आहे.